जाईन गे तया माया तया पंढरपुरा भेटन माहेर आपुल्या. आषाढी एकादशीच्या निमित्त लाखो भाविक या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी मार्गस्थ दिसत आहेत. आज आपण सातारा जिल्ह्यातील बरड या ठिकाणी राहणार आहोत आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी या ठिकाणी आज मुक्कामी आहे, विश्रांतीसाठी थांबलेली आहे. आणि या दिंडीमध्ये सहभागी असलेले शुंग ऋषीगडाचे महंत या ठिकाणी त्यांच्या समोर आपण चर्चा करणार आहोत. महाराज नमस्कार, आपलं लोकाशा टीव्ही मध्ये स्वागत आहे. मला सांगा, या ठिकाणी आपली दिंडी कधीपासून या ठिकाणी पंढरीकडे प्रस्थान करत आहे, कधी सुरुवात झालेली आहे? आपल्याला म्हणजे किती वर्षापासून कसं आता आपल्या दिंडीला जवळपास 22-26 वर्ष पूर्ण झालेले आणि तेव्हापासून वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव शांतीब्रह्म सद्गुरु संत आमचे गुरु तुकाराम महाराज बाबा यांनी सुरू केलेली दिंडी. आपल्या खेड्यापाड्यातल्या भाविकांना 16 माहिती नव्हता, परंतु तुकाराम बाबांनी दिंडी 16मध्ये दिंडी काढली आणि प्रत्येक खेड्यापाड्यातील, बीड जिल्ह्यातील, जालना जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्या जिल्ह्यातील भाविक या दिंडीमध्ये आता मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. एकूण किती भाविक आपल्या दिंडीमध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतात किंवा किती काय त्यांच्यासाठी निगा आहे? दरवर्षी आळंदीतून 700-800 भाविक असायचे, जेजुरी पर्यंत 1000 भाविक व्हायचे, परंतु या वर्षी आळंदीतच 1000च्या पुढे भाविक झाले आणि शेवटपर्यंत आपले 3-3.5 हजार पंढरपूरमध्ये भाविक दरवर्षी असतात. आणि त्यांचे रावट्याची राहण्याची व्यवस्था आहे अतिशय छान. सगळे पंक्तीवाले अन्नदाते मोठमोठ्या पद्धतीने पंक्ती घालतात. एका पंक्तीला 60-70-50 हजार रुपयाच्या पुढे खर्च येतो आणि सगळे भाविक श्रद्धेने माऊली भक्तांची त्या ठिकाणी सेवा करतात. आपण माऊलींच्या दिंडीमध्ये सहभागी असतात, काय आनंद आहे, काय सोहळ्याचं काय सांगाल भाविकांना? नाही या आनंदाशी जोडा. हा सोहळा स्वर्गी नाही. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा आनंदी राहतो आणि जीवनातले सगळे दुःख विसरतो. या ठिकाणी भाविक पाऊस असेल, ऊन असेल याची तमा न बाळगता या दिंडीमध्ये सहभागी होतात. काय वेगळा त्यांच्यासाठी काय आनंद असतो, म्हणजे काय? आम्ही दरवर्षी कीर्तन 3 कीर्तन दिंडीमध्ये होतात. म्हणजे आम्ही चालून सकाळी लवकरच येतो, दुपारचा ठेपा आम्ही डायरेक्ट सायंकाळच्या ठेपेला येतो आणि भजन दिंडीमध्ये अतिशय सुंदर होतं. पहाटे 2 वाजता आम्ही निघतो. 10 पर्यंत सगळे भाविक आपल्या दिंडीच्या ठेपेला येतात आणि अतिशय छान. पाऊस असला तरी कीर्तनात सगळी लोक बसून असतात. आता 1000 लोक पावसात कीर्तनामध्ये बसून होते आणि आपल्या दिंडीच्या आपल्या शृंग ऋषीगडाच्या फडामध्ये दिंडीवरती जवळपास 100 गुणीजन मंडळ आहेत. कीर्तनकार 5-25 आहेत, पकवाजे 5-25 आहेत, 25-30 गायक आहेत, बाकीची सगळी महाराज मंडळ आहेत आणि विशेष म्हणजे तरुणांची संख्या भरपूर आहे. 400 ते 500 तरुण दिंडीमध्ये आहेत आणि सगळे म्हातारे भाविक सुद्धा दिंडीमध्ये चालतात. कुठल्याही प्रकारचा त्रास या भाविकांना इथं होत नाही. पण दिंडीचं प्रस्थान कधी केलं होतं आणि पंढरपूरला कधी पोहोचणार आहात? आपण 6 तारखेला निघालो होतो सायंकाळी. 7 तारखेला आपण आळंदीमध्ये पोहोचलो. यावर्षी सगळ्यांचे नियम होते, निकष होते की आळंदीमध्ये येऊ नका, पूर आलेला आहे, परंतु भाविक ऐकायला तयार राहत नाहीत. आम्ही नाही म्हणलं तरी भाविक पुढे आले आणि पुढे आलेल्या भाविकांची व्यवस्था होणार कशी म्हणून आम्ही संत ज्ञानराज कॉलनीमध्ये विश्रांतगडाच्या शेजारी आमचे त्या ठिकाणी सगळे आळंदीकर व्यवस्था करतात, फार मोठा खर्च करतात आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा इथं व्यवस्था आहे, तुम्ही या. आणि पुढे भाविक 10-5 पिकअप पुढे आल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी यावं लागलं. अतिशय छान. 7 तारखेला आम्ही आळंदीमध्ये आलो आणि तिथं 8 तारखेला 7 तारखेला 2 मुक्काम केले आणि पुण्यामध्ये आलो. या ठिकाणी पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर विठुरायाकडे काय साकडे घालणार आहात? सगळ्यात मोठा प्रश्न आताच्या काळामधला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आपलं सगळ्यांचं कार्यकारभार आणि काम जर कोणावर चालत असेल तर ते शेतकऱ्यावर चालते. सरकारने सुद्धा विशेष शेतकऱ्यांसाठी जबाबदारी आणि खबरदारी घेतली पाहिजे. शेतकरी हा वर्ग असा आहे की कुठल्याच प्रकारचे म्हणजे काहीच त्याची अपेक्षा नसते. फक्त त्याची काय अपेक्षा असते की आपली काळी माती आणि ते त्याच्यामध्ये उगवलेलं हिरवं जे काही पीक आहे ते त्यांना पाहण्याची फार आतुरतेने इच्छा होते. 1-2 वेळा त्यांचं बियाणं त्या ठिकाणी खर्च असणारा तो वाया गेला. परत पेरणी, परत सरकीची लावणी त्या ठिकाणी त्यांना करावी लागली. विठुरायाकडे, सद्गुरु तुकाराम बाबांकडे, शृंग ऋषी महाराजांकडे, स्वामी निगमानंद महाराजांकडे मी प्रार्थना करतो की आमच्या जो शेतकरी वर्ग आहे, शेतकरी राजा आहे, तो सुखी व्हावा, आनंदी व्हावा.
ही सदिच्छा मी ज्ञानोबारांकडे प्रार्थना करतो. धन्यवाद महाराज. हे होते शुंग ऋषी गडाचे महंत सुरेशानंद महाराज शास्त्री. कॅमेरामॅन वैजनाथ जाधव सह मी विनोद पोळ, गेवराई.